अरे काय चाललंय तुझं? ती तिकडे इरा खाली थांबली आहे तुझी वाट बघत. 17 वेळा तुला सांगितलं की सकाळी लवकर उठत जा, तर रात्री मोबाईल कशाला बघत असतो रे? पण आजोबा काल मी खरंच मोबाईल नव्हतो बघत. मग उशीर का झाला तुला उठायला? मोबाईलच्या नादाने डोळे बिघडून घेणार एकदा. पण आजोबा मी काल रात्री खरंच मोबाईल. एक लक्षात ठेव, यापुढे जर तुला शाळेत जायला उशीर झाला तर त्या दिवशीचं तुझं जेवण बंद. कळलं? चल. काय काल शाळेत गेल्यानंतर त्याची तिथे आहे. खाली माझी सही? कोणी केली सही माझी? कुणी केली? मी तुला विचारतोय, सही कुणी केली? कुणी शिकवले? हे असले धंदे करतोस तू? पट्टीने फोडून काढीन सरळ सांगत मला. आजोबा परत असं नाही होणार. सॉरी. खोटी सही करण्यापर्यंत तुझी मदत केली. खरंच सॉरी आजोबा. परत परत नाही होणार. ठीक आहे, जा आता तू शाळेत जा. शाळेतून ये मग तुला बघतो बरोबर मी. बाप म्हणून नालायक ठरलेलोच आहे मी, आता आजोबा म्हणून सुद्धा नालायक ठरवा तुम्ही. प्रत्येक वेळी मला टॉन्ट करणं गरजेचं आहे का? शिस्तीच्या नावाखाली आमच्या सोबत जसं वागलात ना, म्हणून ही वेळ आली आहे. आणि आताही तुम्ही मुलांच्या बाबतीत हेच करताय. तुम्हाला माहितीये तो रात्रभर का जागा होता, का उशिरा झोपलाय? तुम्ही निलिमा त्याला भेटावं म्हणून प्रार्थना करत होते दोघे, म्हणून उशिरा झोपलेत ते. हो आजोबा, आणि आम्हाला वाटलं की तुम्ही रागवाल म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं पण नाही. राघवेन कशाला? निलिमाजी सापडावी म्हणून तुम्हीही प्रयत्न करताय, चांगली गोष्ट आहे. आपल्यातल्या चांगुलपणा नेहमी जपून ठेवा, वाईट गोष्टी वाढू देऊ नका. कळलं? आजोबा सॉरी. ठीक आहे, चल जा, चल लवकर जा, उशीर होतोय. चल घे बॅग घे. दात सगळं. हा अरे हे पण घे, हे पण घे. हा टॉपत. हा बाय 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 टाटा. अरे तू काय आलं रा? हो किशा दादा, अहो काय गाडी बिडी काय धुणार आहेत का नाही? अहो 4 दिवस झाले तुम्ही गाडी नाही धुतली. अरे तू दुसऱ्या ग्रहावर राहतो का रे? हा गणपती बाप्पा आले ना, मग त्यांना भेटायला ते भक्त जण येतात ना, त्यांच्या पुढे काय गाडी घासून मला काय इज्जत बिज्जत काय की नाही? सकाळी लवकर उठून साफ करायची गाडी. परशु बोर्डवरली 4 दिवसाचा खाडा. भाऊजी डायरेक्ट खाडा. त्या दिवसाच्या सगळ्या चुका मोजता येत नाहीत, म्हणून डायरेक्ट खाडा. नाही पण भाऊजी म्हणजे नाही, तुम्हाला आता याचा पगार मिळेल की नाही पण सांगता येत नाही. हा तुम्ही जसं वरवर सगळं साफ करता ना, तसं असं मी तुम्हाला वरवर पगार देईन. बाप्पा चल आपण जाऊया तिकडे. चल. मामा ते एक घोळ झालाय, म्हणजे सोसायटीचं एक अर्जंट काम आलंय, त्याच्यात 1 तास 1.5 तास जाईल मला. त्याच्यानंतर गेलं तर चालेल का? म्हणजे ज्या वेळेला मला काम असतं त्याच्या आधी बरोबर तुला काम निघतं. ठीक आहे, मला तर मला पत्ता दे दिला तर. अहो मामा, तुम्हासनी जाधव अगोदरच ठाव आहेत की. म्हणजे अहो हा जाधव त्यांचाच फोटो आहे, ते आपले दीपक जाधव आहेत ना बघा, त्यांच्या मिसेस. कोण दीपक जाधव? अहो दीपक जाधव ह्यांचे मिस्टर, त्यांचाच जो फोटो आहे. म्हणजे ह्यांचं नाव मला माहित नाही, पण आम्ही ह्यांना जाधव वहिनी म्हणूनच आवाज देतो बघा. हा नाही, दीपक जाधव वगैरे कोण नाही. मी प्रकाशची बायको आहे ती, प्रकाश जाधव म्हणून मी ओळखतो. नाही, तोच घोळ आहे मामा. अहो काय ना, ह्यांचे जे मिस्टर आहेत ना, त्यांचं नाव दीपक जाधवच आहे, पण त्यांना पक्या म्हणून ओळखतात. हा
म्हणजे पक्याची बायको म्हणजे निलिमा ती तुझ्या शेजारी राहते हा म्हणजे ह्या माझ्या बाजूलाच राहतात. हा म्हणजे इतके वर्ष नीलू आपल्या जवळच राहते आणि आपल्याला माहित सुद्धा नव्हतं. काय निलिमा सापडले? हा काका स्पीकरवर टाका ना. स्पीकरवर मला मी टाकतो द्या एक मावशी मावशी रेयांश बोलतोय. सापडला का एवढ्या लवकर? अरे हो, त्या इथे जवळच राहतात. परसूने ओळखलं त्यांना आणि त्याचं म्हणणं आहे की त्या त्याच आहेत. आता मला मनातून भीती वाटते रे. म्हणजे त्या समजा त्या नसतील तर बाबांची खूप डिसअपॉइंटमेंट होईल. पण आपल्याला हा चान्स घ्यावाच लागेल. मी जाऊन एकदा बघून येऊ का? अरे तुला कसं कळेल त्या त्याच आहेत ते? विचारून तरी येतो ऍटलिस्ट. हा नाही नको, आता बाबा जात आहेत आणि त्यांना थांबवणं शक्य नाहीये. ते खूप आधीच एक्साइटेड आहेत आणि मलाही त्यांचं मन मोडवत नाहीये. नाही साहजिक आहे, बरोबर आहे. बरं ऐक रेयांश, प्लीज तू फोटो आता कुठे शेअर करू नकोस. हा हा येस मी नाही करत, पण मावशी मला प्लीज सगळं सांग, मला अपडेट्स दे. ओके हो ठीक आहे ठीक आहे. चल बाय, मी ठेवते आता. येस येस बाय बाय. भैरवी, मी जरा बाहेर जाऊन येतो का? बाबा 1 मिनिट थांब. काय? हे बघा, तुम्ही जाल तेव्हा समजा त्या जर निलिमा आत्या नसल्या, म्हणजे 1% शक्यता आहे असं होण्याची, पण नसल्या तर फार त्रास करून घेऊ नका. हा म्हणजे आता आपल्याकडे मार्ग आहेत त्यांना शोधायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हो, समजा त्याच असल्या तर रिकाम्या हाताने भेटू नका. हे द्या त्यांना, हा शिरा. अरे काय काय गरज आहे? इतकं का करताय? मुळात तिला शोधायची पण काय गरज आहे? वेणूची इच्छा होती. आई असताना किती इच्छा पूर्ण केल्यात तुम्ही? अनिश, आत्ता वाद नकोय. वाद नाही घालत आहे मी. जरा प्रॅक्टिकली विचार कर. इतक्या वर्षात एकदा सुद्धा नाव काढलं नाही यांनी आणि आता गोडधोड घेऊन जात आहे. अनिश, ती त्यांची बहीण आहे, त्यांना ठरवू दे. त्यांना भेटावं असं वाटतंय ना आत्ता, मग त्यांना भेटू देत. आपण कोण ठरवणार आहे त्यांनी काय करायचं काय नाही. बाबा 1 मिनिट, मी आलेच. हे घ्या आणि त्यांना द्या. एवढं? हो, त्यांना म्हणावं लवकर घरी या, आम्ही सगळेजण वाट बघतोय. सांगतो, लाखात एक माझी सून आहे. तिला भेटायला लवकरात लवकर ये. काय? लाखात एक सून? बरोबर आहे. सून कशी पटेल तसं आणि आवडेल तेच बोलते. आणि मुलगा नालायक, कारण तो खरं बोलतो. बघूया ना निलिमा आत्या यांना भाऊ म्हणून स्वीकारते की नाही. शक्य नाही. हॅलो हॅलो हॅलो. देसाई अहो, पावसाची लक्षण आहे. कॅब बुक झाली की नाही? हो केली होती हो, आता 2 मिनिटावर त्याने कॅन्सल केली, दुसरी करतो. अरे माझगावकर, काय आज ऑफिसला एकदम उशिरा? आज सरळ दांडी. काय दांडी? तुम्ही चक्क दांडी मारताय? नाही म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? नाही, घरी सगळं एकदम उत्तम आहे. आणि आज आणखीनच जास्त उत्तम होणार आहे. का नाही म्हणजे? आज माझ्या बहिणीला आणणार आहे मी घरी. बहीण? तुम्हाला बहीण आहे?
नाही म्हणजे इतके वर्षात कधी बघितली नाही ना. मी तरी कुठे बघितलं होतं. हा म्हणजे बऱ्याच दिवसात गाठभेट झाली नाही ना आमची. आज मी तिला बऱ्याच दिवसांनी भेटणार आहे. बरोबर. माझगावकर, ही पिशवी कसली हो? नाही, यात शिरा आहे, शिरा. हो हो हो. आणि यात भैरवीने तिच्यासाठी नवीन साडी दिली आहे. अरे वा. वा वा माझगावकर, मग आमची कधी भेट घडवून आणताय? आता घेऊन येतोच आहे ना मी तिला घरी. अरे वा, म्हणजे यंदाची भाऊबीज आणि दिवाळी माझगावकर एकदम दणक्यात करणारच दिसतंय. हा माझी दिवाळी आणि माझा दसरा दोन्ही आजच आहे. आज माझी नीलू भेटणार आहे मला. छान. बरं मी निघतो, मी निघतो. अरे तू काय नाही, नाही, हे राहू दे. हे राहू दे माझ्याकडे, हे राहू दे. चला चला. कमाल आहे. माझगावकर आज खूप एक्साइटेड आहेत नाही? हो ना. अहो बहिणीला भेटायला चाललेत ना. ए बंटी पान. या इकडनं या इकडनं. हा जरा सावकाश हा. निसरड. अरे फुकणीच्या दिसत नाही का रे तुला? मुस्काट फोडू काय तुझा? तरी मी ईश्वर काकांना म्हणलं होतं तुम्हाला इथं पाठवू नका म्हणून, पण तुम्ही ऐकाल तरी शपथ मामा. काय बोलायचं आता? अरे सलाम परशु शेठ. अरे झेपत नाही तर कशाला पितो रे एवढे? जा घरला जा नाही जा. सॉरी मामा. मामा या. हे बघा त्या तिकडं त्या वरच्या अंगाला ते बघा तिकडं. हा तिथं त्या जाधव वहिनी राहतात आणि त्यांच्या वरच्या माळ्यावरतीच कुलकर्णी काकू राहतात. हा इथं राहते निलिमा? होय. कधीपासून? झालं असतील एक 8-10 वर्ष झालं असतील बघा. कशी आहे रे ती? नाही म्हणजे त्या जास्ती कुणाशी बोलत नाहीत. हा पण फुलराणी जेव्हा पोरींना घेऊन गावावरून आली होती ना, तेव्हा पोरींसाठी त्या कपडे शिवून घेऊन आल्या होत्या. दीपक जाधव. आज मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाणार. नीलू, मला ओळखलंस? अगं मी तुझा भाऊ अशोक, तुझा दादा. मामा काय झालं? हा वहिनीने असं दार का लावून घेतलं? नाही का माहिती. जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, अहो दार उघडा. तुम्हाला भेटायला बघा तुमचा भाऊ आलाय. दार उघडा. अहो तुम्ही भेटणार म्हणून त्यांना एवढा आनंद झाला की मी त्यांना नको नको म्हणत होतो, तरी पण ते आपल्या ह्या एरियात आले. एक डाव त्यांच्याशी बोलून गेला. जाधव वहिनी, ओ जाधव वहिनी, दार उघडायला.
अहो झालं गेलं गगेला मिळालं. अहो झगडे कोणाचे नाही होत. अहो तुमचे जे काही झगडे झाले असतील ते तुम्ही आपसात मिटवून घ्या हो. पण एक नाव मामाशी बोला हो. दादा वहिनी दारू घाला. अहो हे माझ्या नाही नात्याचे ना गोट्याचे. त्यांनी पण आमच्यावरती लई माया करतात हो. तुम्ही दोघं तर एकाच मायेची लेकरं आहात ना. अहो जीव ओळून टाकतील हो तुमच्यावर. अहो हो म्हातारा माणूस या पावसापाने तिथं पायपीट करत तुमच्या दाराशी आलाय आणि तुम्ही असं दार लावून घेतलंय. दादू वहिनी हे बघा तुम्हाला शेवटचं सांगतोय. हे अशोक मामा माझ्यासाठी बापावानी आहेत. माझ्या बापाचा अपमान झालेला म्या खपून घेणार नाही. दारुगडा म्या तुम्हाला शेवटचं सांगतोय. दारुगडा नाहीतर म्या दार तोडत. परसू तुझं पण बाबा तुझा मी बघतो काय ते. तुझा मला तू इकडचा रस्ता दाखवलास ना. थँक्यू व्हेरी मच. आता मी बघतो काय ते. हा तुझा बरं मी माझ्या घरला थांबलं. तुम्हाला काय लागलं तर मला फोन करा. साहेब ओ साहेब काय आलं. ओ साहेब चहा हवा. नको चालू काय वाटतंय का तुम्हाला. नाही पाणी वगैरे काय. नाही मी थोडा वेळ इथं बसतो तर चालेल ना. हो बसा ना. आपलीच टपरी आहे काय. बसा. साहेब तुम्ही एक मोठा डाव खेळला. मोठा डाव म्हणजे? परवा तुम्ही ज्याच्याकडून 10% कमिशन घेतलं. हा तो बिल्डर ना. हा तोच तो बिल्डर जो आता बिल्डिंग बांधतोय. त्याला तुमच्यासारखा मोठ्या घरातला चिकना चोपडा माणूस हवाय. मी मोठ्या घरातला. अहो काहीतरीच काय. माझ्या वडिलांनी एक छोटस घर सोडलं ना तर आयुष्यात काही कमवलं नाहीये. अहो पण आता ते तुम्ही कमवू शकाल. कसं काय काम आहे? सोपं आहे. बँकेत बिल्डरचा माणूस म्हणून जायचं, लोन उचलायचं. हा पण त्यात माझा काय फायदा आहे? कमिशन. मोठा बिल्डर मोठं कमिशन. आणि रिस्क काय आहे? बँकेसमोर बिल्डरचा माणूस म्हणून, कंपनीचा मालक म्हणून सही तुम्ही करणार. हो असं कसं चालेल? हा फ्रॉड झाला. काही नाही हो, ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. सगळे हेच करतात. आता एका माणसाला एवढी सगळी कर्ज मिळत नाही आणि ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर आधीच मोठं कर्ज आहे. मग हे मोठे मोठे बिल्डर छोट्या छोट्या कंपन्यांच्या नावाने कर्ज काढतात. तसंच तुमच्या नावाने कंपनी काढली जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला कर्ज घ्यायचं. फेडणार बिल्डरच, पण कमिशन तुम्हाला मिळणार. अहो साहेब विचार कसला करताय? अहो सिनेमातला हिरो सारखा चेहरा आहे तुमचा. फाड फाड इंग्लिश बोलता. याचा फायदा तुम्ही उचला. चला आपल्याला हे जमत नाही ना म्हणून आपण इकडे बसलोय बोंबलत. पण साहेब पैसे इकडचे तिकडे करा. पैसे व्याजाने द्या, सावकारी करा,
साहेब तुमच्या वडिलांनीच काय पण तुमच्या 7 पिढ्यांनी जेवढं कमवलं नाही तेवढं तुम्ही कमवाल. साहेब हा. चा नको नको चहा नको मला बसा चहा नको